इन्स्पेक्टर पाठक अर्जुनला सांगतात, तुझी केस कोण घेणार? तुला जर निर्दोष सुटायचं असेल तर कोणीतरी सिनियर हवा. अर्जुन सांगतो, माझी केस मी स्वतः लढणार आहे. तर इन्स्पेक्टर म्हणतात, तुझं हे स्वप्न अपुरं राहील, कारण मी बसलोय ना या केसवर. तुला मी बरा बाहेर जाऊ देईल. लारला आवाज देऊन अर्जुनसाठी जेवण मागवतात. अर्जुन जेवणाला फक्त हात लावून नमस्कार करतो. मला नको आहे जेवण. इन्स्पेक्टर सांगतात, खाऊन घे, तुला आता आयुष्यभर हेच खायचं आहे. अर्जुन काही खात नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, खायचं तर खाय, नाहीतर उपाशी मार. मी आलो चहा पिऊन, परत येतो चौकशीला. हसतच तिथून बाहेर निघून जातात. तर अर्जुनला भेटायला इन्स्पेक्टर सावंत येतात. अहो अर्जुन सर, मी काही दिवसासाठी बाहेर गेलो तर तिकडून आल्यानंतर समजलं, पण हे कसं झालं? अर्जुन सांग, मी आत्ता तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. मी आत्ता काही जरी बोललो तरी हा पाटकर त्याचा वापर माझ्या विरोधातच करेल. ते सायली, रविराज काका आणि चैतन्य तेही येतात. अहो मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात, तुम्हाला मुद्दाम अडकवलं आहे ना, पण तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. सायली पण खूप रडत असते. तेव्हा रविराज काका म्हणतात, हो अर्जुन, तू घाबरू नको, बाहेर काढण्यासाठी हवे ते प्रयत्न करूया. तर चैतन्य सांगतो, आत्ता बेलसाठी अप्लाय करतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, बेलसाठी अप्लाय करायचं नाही. पहिल्या हिअरिंगनंतर मी बेलवर सुटलं तर ठीक आहे, नाही सुटलं तर अप्लाय करायचं. रविराज काका सांगतात, अरे अर्जुन, तुझ्यावर फक्त खुनाचा आरोप आहे, हे सिद्ध झालेलं नाही, तुला बेल मिळू शकते आत्ता पण. चैतन्याला अर्जुन सांगतो, आपली केस डिस्कस करण्यासाठी एक स्पेशल रूमची परमिशन काढ. माझ्या केसची स्टडी मी स्वतः करणार. हे माझं युद्ध आहे, मी स्वतः लढणार. तेव्हाच रविराज काकांना फोन येतो. ते बाहेर जातात निघून. तर सायली अर्जुनला विचारते, हे तुम्ही केलेलं नाही आपल्याला तर माहितीच आहे, पण तुम्हाला कोणी अडकवलं असेल? तेव्हा अर्जुन सांगतो, मला अडकवण्याचा प्रयत्न फक्त प्रिया करू शकते. घरी अश्विन खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला तर सुचतच नाही, दादाच्या अटकेची बातमी इतक्या अचानक आली ना, माझं डोकंच काम करत नाही. प्रिया सांगते, ते वाटलंसुद्धा नव्हतं ना अर्जुन खून करू शकतो ते. अश्विन तिच्यावरच चिडतो, तन्वी तू हे कसं बोलू शकते? तुला काय म्हणायचं आहे? दादा खून करू शकतो? पोलिसांचा फक्त काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा प्रिया म्हणते, अरे पण अर्जुनच्या विरोधात जर काही ठोस पुरावा त्यांना मिळाला असेल तर? खूप चिडतो, तन्वी मी आता शेवटचं सांगतोय हां, दादाबद्दल मी एकही शब्द ऐकू नाही शकत. रागानेच तिथून निघून जातो. तर प्रिया स्वतःशीच बोलते, तू करेक्ट बोलला अश्विन, अर्जुनने तो खून केलेलाच नाही आहे, फक्त मला माहिती आहे कोणी केला आहे तो खून. तर प्रियाला सगळं आठवत असतं तिने नेमकं काय केलं ते. शांता मावशी आणि जयेश तिथे आलेले असतात घराजवळ. मावशी तुम्ही मध्ये जाऊन या, मी तोपर्यंत इथे लक्ष ठेवतो. शांता मावशी दरवाजाजवळ येतात आणि ती नोटीस काढून फेकून देतात. रूममध्ये गेल्यानंतर पहारा देण्यासाठी जो मुलगा ठेवलेला होता ना, तो प्रियाला फोन करून कळवतो, शांता मावशी इथं आलेले आहे आणि त्यांच्याबरोबर एक मुलगा पण आहे. प्रिया त्याला सांगते, शांता मावशीबरोबर एकांतात बोलायचं आहे, तू त्या मुलाचा बंदोबस्त कर. तर दोघांमध्ये झटापट होते. जयेशचं डोकं भिंतीवर आपडतो. तेव्हा जयेश बेशुद्ध होऊन जातो. त्यावेळेला तिथे प्रिया येते, अरे घाबरतोस काय, मीच आहे, त्याला आधी बाजूला लपव. असं समोर ठेवणार आहे का, कोणी बघितलं तर? तिथेच टाकीच्या मागे त्याला लपवतो आणि त्याच्यावरून कपडा टाकून देतो. तर प्रिया त्याला सांगते, मी आता मध्ये जाते, तू बाहेरच उभा राहून लक्ष दे. तर प्रिया तिच्या रूममध्ये असते आणि शांता मावशीचा फोटो तिच्या हातात असतो. शांते, अगं लहान असताना मी तुझं मीठ खाल्लं होतं, मी फक्त तुला समजून सांगायला आली होती, पण तुला खूप ते अर्जुन सायलीचा पुळका आला होता ना, पण तू माझं ऐकलं नाही आणि माझ्याकडे कुठलाच पर्याय उरला नाही. शांता मावशीच्या फोटोवर क्रॉस मार्क करते. तर प्रियाला मध्ये बघितल्यानंतर शांता मावशी आरडाओरडा करायला लागतात, जयेश, अरे जयेश मध्ये. प्रिया बोट दाखवून शांता मावशीला गप्प करते, अगं शांता मावशी, मी फक्त तुझ्याशी बोलायला आली आहे, उगाचच आरडाओरडा करू नकोस, आणि तो जयेश तुला वाचवायला येणार नाही आहे. आणि सदा महिना त्या अर्जुन सायलीची मदत करताय ना, तर त्यांची मदत करून तुला काहीच मिळणार नाही आहे. तू माझी साथ दे, तुला मी मालामाल करेल. शांता मावशी सांगतात, तू पैशाने आंघोळ जरी घातलीस ना माझी, तरी मी तुझी साथ देणार नाही, आणि तू इतके घाणेरडे कामं केले ना, तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. तुझे आई बापसुद्धा तुला मदत करणार नाही, आणि मी मदत करू तुला? तर प्रिया शांता मावशीची मान दाबते, नाही ऐकायचं ना माझं? शांता मावशी म्हणतात, मला तर वाटतं तुला किड्यांची मौत आली पाहिजे, गिधडांनी खाल्लं पाहिजे तुला, आणि त्यांनीसुद्धा थुंकून टाकलं पाहिजे. ऐकल्यानंतर तर प्रियाला खूप राग येतो. शांता मावशीचं डोकं किचन ओट्यावर दाबते. तिचं लक्ष तिथे चाकू असतो त्याच्याकडे जातं. ती चाकू घ्यायला जाते. त्याच वेळेला शांता मावशी पळून आणि दरवाजाजवळ येते. मागून येऊन चाकूचे वार करते.
शांता मावशीचा आरडाओरडा येत असतो तेव्हा बाहेरून तो मुलगा म्हणतो, मॅडम काय करताय, बाहेरचे जागे होतील. तर प्रिया शांता मावशीला धरते आणि परत चाकूचा वार करते. म्हटली होतीस मला किड्यांची मौत आली पाहिजे, गिधडांनी खाऊन थुंकलं पाहिजे मला. बोल, अजून बोल, बोल बोल. सब चाकूचे वार करत असते. त्याच वेळेला तो मुलगा मध्ये येतो. अहो मॅडम काय केलं तुम्ही, शांताबाईला मारलं. तर प्रियाला त्यानंतर धक्का बसतो की तिच्या हातून खून झालाय. तिथेच ती बसून घेते जागेवर. तो मुलगा म्हणतो, अहो मॅडम आता हे प्रकरण अंगाशी येणार. त्याच वेळेला अर्जुनचा फोन येतो. तो मुलगा पळणार तेव्हाच प्रिया त्याला थांबवते. थांब आणि फोनवर बोल, जयेश म्हणून बोल. तू जर बोलला नाही तर अर्जुन 5व्या मिनिटाला इथे येईल आणि आपण लगेच पकडले जाऊ. तर तो फोन उचलतो आणि खोकला येण्याचं नाटक करतो. हां अर्जुन सर, काम झालंय. अर्जुन विचारतो, अरे तुझ्या आवाजाला काय झालं. तर तो सांगतो, इथे खूप धूळ झाली होती ना, त्यामुळे घसा पण बसला आहे आणि खोकला येतोय. तर झालं आहे, आता आम्ही निघतोच आहे. सायली सांगते, यश दादा सांभाळून जा हां. फोन ठेवल्यानंतर प्रिया त्याला सांगते, माझ्या गाडीमध्ये ग्लोव्ज असतील ते घेऊन ये, आपल्याला हे सगळं साफ करायला हवं. आणि याच्यात जर तू माझी मदत केली ना, तुला मी भरपूर पैसे देईन. तोही तयार होतो आणि ग्लोव्ज घेऊन येतो. तर पूर्ण तिथे साफसफाई करून शांता मावशीची बॉडी पोत्यामध्ये भरून आणि गाडीच्या तिकीट ठेवतात. निघण्याच्या आधी त्याला विचारते, इथे कुठे CC कॅमेरेज नाही ना. तो सांगतो, अहो इथे कोणाला परवडणारं नाही आहे, एक पण कॅमेरा नाही ते. आणि जयचा फोन पुसून त्याच्या खिशामध्ये ठेवायला लावते. काय बसला माझ्याकडे, जाऊन पटकन ठेव. प्रिया निघून जाते. तर घरातच असते प्रिया आणि स्वतःशी बोलत असते. गाडीत बसल्यानंतर मला सुचतच नव्हतं काय करू ते. माझा तल्लख मेंदू माझ्या मदतीस आला आणि माझ्या मेंदूत लख्ख प्रकाश पडला. त्या मावशीचा फोटो फाडते आणि तिथेच जाळून टाकते. गाडीत बसलेलीच असते तेव्हा अर्जुन सायली तिला येताना दिसतात. हे कुठे गेले असतील या वेळेला. ते घरात गेल्यानंतर तीही त्यांच्या मागे जाते आणि लपूनच तिथे बघते ते किती वेळ हॉलमध्ये बसतात. नंतर सायली अर्जुनला घेऊन जाते. ती अर्जुनच्या गाडीची चावी घेऊन बाहेर येते परत आणि त्याच्या टिकीमध्ये ती बॉडी ठेवते आणि रूममध्ये स्वतःशीच बोलत असते, प्रिया सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी मेंदू असा अवॉर्ड असताना तर तुलाच मिळाला असता. तो वकील आत्तापर्यंत एकही केस हरला नाही आहे, त्याला तू खुनाच्या आरोपामध्ये अडकवलं, तेही इतकं शिताफीनं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की त्या म्हणत असते, सुरू झाली सुभेदार पती पत्नीच्या आयुष्याची शोकांतिका. तर पाटकर वकील अर्जुनला म्हणत असतात, सुभेदार पुढच्या हिअरिंगपर्यंत जर सिद्ध करता नाही आलं तर तुमची सनद नक्कीच जाईल. बरीच माणसं सुभेदारांच्या घरासमोर आलेली असतात आणि अर्जुन सुभेदार हाय हायचा नारा लावतात. तेव्हा सायली त्यांना सांगते, अर्जुन सुभेदार निर्दोष असल्याचे सगळे पुरावे आम्ही कोर्टात सादर करू आणि तिथे सिद्धही होईल, माझ्या नवऱ्याने खून केलेला नाही. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, ऐकून दाबायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या.